रखरखत ऊन, धगधगणारी माती आणि आभाळाकडे डोळे लावून बसलेला तो शेतकरी. हे दृश्य आहे दुष्काळ नावाच्या एका जिवंत वेदनेचं. दूरवर पसरलेल्या तडा गेलेल्या जमिनीच्या भेगा जणू त्या शेतकऱ्याच्या नशिबावर पडलेल्या जखमाच आहेत. रिकाम्या माठातून पाण्याचे शेवटचे थेंब टिपणारी ती माय जेव्हा आपल्या तान्हुल्याला पदराखाली घेते तेव्हा तिच्या डोळ्यातलं पाणी कोरड्या विहिरीपेक्षा जास्त भयान वाटतं. दुष्काळ म्हणजे फक्त पाण्याची कमतरता नसते, तर ती असते स्वप्नांची राख आणि हक्काच्या घासाची झालेली चोरी. ती चोरी होते फक्त एका दुष्काळामुळे. हाच दुष्काळ सध्या भारतात डोकं वर काढण्याच्या भूमिकेत दिसून येतोय. त्याचं कारण म्हणजे मान्सूनवरचा एल निनोचा परिणाम. नुकत्याच जाहीर केलेल्या WMOच्या अहवालानुसार हवामान तज्ज्ञांनी भारतात यावर्षी दुष्काळ येण्याची शक्यता दर्शवलेली आहे. हा दुष्काळ भारतात येणार का? भारतासाठी दुष्काळ धोक्याची घंटा कसा असू शकतो? एल निनोचं मान्सूनवर सावट कसं असेल? याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयच भारी. मंडळी, जागतिक हवामानशास्त्र संघटना WMO आणि भारतीय हवामान विभाग IMD यांच्या अहवालांनी संपूर्ण भारताचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. विशेषतः भारतासारख्या कृषीप्रधान देशासाठी हे अहवाल केवळ आकडेवारी नसून भविष्यातल्या संकटाची खबरदारी घेण्याचं ठरत आहे. सध्या पॅसिफिक महासागरातून ला निनाचा प्रभाव ओसरत असून एल निनोचं सावट भारताच्या मान्सूनवर ठळक होताना दिसतंय. सोप्या विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर एल निनो ही केवळ एक नैसर्गिक घटना नसून ती पृथ्वीच्या हवामान चक्रातील असा समतोल आहे जो बिघडला की जगभरातील पर्जन्यमानाचे गणितच बदलून जातं. सध्याच्या हवामानानुसार पॅसिफिक महासागरातील कंडिशन ही एल निनो नसून ला निना आहे, जी मान्सूनसाठी चांगली मानली जाते. परंतु जसजसं आपण महिन्यानुसार पुढे सरकत जाऊ त्यामध्ये चेंजेस होण्याचे चान्सेस वाढायला लागतात. आता भविष्यातील दुष्काळाची परिस्थिती कशी ओळखली जाते ते सांगतो. WMO किंवा IMD सारख्या हवामान तज्ज्ञांकडे काही मॉड्यूल्स असतात ज्याच्या आधारे हवामानाचा अंदाज घेऊन भविष्याच्या हवामानाचा निष्कर्ष काढला जातो. सध्या पॅसिफिक महासागरात ला निना असून तो काही दिवसांनंतर काही महिन्यानंतर न्यूट्रल भूमिकेत जाणार आहे. त्यामुळे या मॉड्यूलच्या अंदाजानुसार येणाऱ्या काळात एल निनो कंडिशन तयार होईल. त्यामुळं WMO ने दुष्काळाची चिन्ह सध्या दर्शवलेली आहेत. मंडळी, आता हा एल निनो नेमका कसा तयार होतो यावर सविस्तर सांगतो. एल निनो म्हणजे पॅसिफिक महासागराच्या मध्य आणि पूर्व भागातील पाण्याच्या पृष्ठभागाचं तापमान अचानक आणि असामान्य पद्धतीनं वाढायला लागतं. जेव्हा हे तापमान सरासरीपेक्षा जास्त होतं तेव्हा त्याचा थेट परिणाम हवेच्या दाबावर आणि पर्यायानं वाऱ्यांच्या दिशेवर होतो. विज्ञानाच्या मते भारताचा मान्सून हा प्रामुख्यानं नैऋत्यकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांवर अवलंबून असतो. मात्र जेव्हा एल निनो सक्रिय होतो तेव्हा पॅसिफिक मधील ही उष्णता भारतीय उपखंडांकडे येणाऱ्या मान्सूनच्या वाऱ्यांची शक्ती कमी करायला लागते. उष्ण हवा वर जाते आणि तिथं कमी दाबाचे क्षेत्र निर्माण व्हायला सुरुवात होते, ज्यामुळं पावसाचे ढग भारताकडे येण्याऐवजी पॅसिफिकच्या बाजूला ओढले जातात. WMOच्या अहवालानुसार सध्या आपण ट्रान्झिशन फेज किंवा स्थित्यंतराच्या काळात आहोत. ला निनाचा प्रभाव संपल्यानंतर एप्रिल ते जून या काळात हवामान न्यूट्रल राहील, पण जून जुलै पासून एल निनोच्या निर्मितीची शक्यता 40 ते 60% वर्तवण्यात आली आहे. हीच वेळ भारताच्या मुख्य मान्सूनची असते. तज्ज्ञांच्या मते जर एल निनो मान्सूनच्या ऐन भरात म्हणजे जुलै किंवा ऑगस्ट मध्ये अधिक शक्तिशाली झाला तर पाऊस पडण्यामागं मोठी तफावत निर्माण होऊ शकते. त्यासोबतच एल निनो म्हणजे दरवेळेस दुष्काळच येईल असं नाही, पण इतिहासातील काही घटना याला साक्ष ठरतात. गेल्या 100 वर्षातील भारतीय मान्सूनचा इतिहास पाहिला तर लक्षात येतं की भारतात जेव्हा जेव्हा भीषण दुष्काळ पडलेले आहेत त्यापैकी सुमारे 60 ते 70% वेळा एल निनो कारणीभूत होता. तज्ज्ञांच्या मते इव्हॉल्व्हिंग एल निनो म्हणजे जो एल निनो मान्सूनच्या मध्यात तयार होतो तो पूर्णपणे तयार झालेल्या एल निनोपेक्षा जास्त धोकादायक असतो. कारण यामुळे मान्सूनचे वारे मध्येच पसरले जातात, ज्यामुळं पावसाचे ड्राय स्पेल्स पडतात, म्हणजेच दीर्घ खंड पडायला लागतात. विज्ञानाच्या दृष्टीनं दुष्काळ 2 प्रकारे येऊ शकतो. एक म्हणजे एकूण पावसाच्या प्रमाणात झालेली घट आणि दुसरं म्हणजे पावसाचं झालेलं विषम वितरण. एल निनोच्या प्रभावामुळे दक्षिण आणि मध्य भारतात पावसाचं प्रमाण कमी होऊ शकतं, तर काही ठिकाणी ढगफुटीसारख्या घटना घडून कोरडा दुष्काळ आणि ओला दुष्काळ अशा दोन्ही स्थिती एकाच वेळी उद्भवू शकतात. हे भारतासाठी धोक्याची घंटा मानली जाते, कारण आपल्या देशातील निम्म्याहून अधिक शेती आजही थेट पावसावर अवलंबून आहे. त्याचबरोबर सध्याच्या काळात एल निनोचे सावट अधिक भीतीचं वाटण्याचं कारण म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. जगातील तापमान वाढीमुळे एल निनोची तीव्रता आणि वारंवारता वाढलेली आहे. मान्सूनवर होणारा परिणाम केवळ पाऊस कमी होण्यापुरता मर्यादित नाही, तर तो तापमानाशीही जोडलेला आहे. एल निनोमुळे भारतात उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र होण्याची शक्यता असते. मार्च आणि एप्रिलमध्ये जाणवणारा कडाक्याचा उन्हाळा हे याचे संकेत आहेत. जेव्हा जमीन आणि वातावरण जास्त तापलेलं असतं तेव्हा बाष्पीभवनाचा वेग वाढतो, ज्यामुळं जमिनीतील ओलावा कमी होतो आणि भूगर्भातील पाणी पातळी खालावते, ज्यामुळे मान्सूनच्या येण्यावरही याचा परिणाम होऊ शकतो. एल निनो मान्सूनच्या वाऱ्यांचा वेग मंदावतो, ज्यामुळं केरळमध्ये मान्सून उशिरा दाखल होऊ शकतो किंवा त्याचं देशातल्या देशात वाहनं हे संथ गतीनं होऊ शकतं. जर जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाला नाही तर पेरण्या लांबणीवर पडायला लागतील, ज्याचा थेट फटका खरीप पिकांना बसेल. त्याचबरोबर तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार केवळ पॅसिफिक मधील एल निनोच नाही तर
इंडियन ओशन डायपोल म्हणजेच IOD ची स्थिती देखील महत्वाची ठरेल. जर IOD पॉझिटिव्ह राहिला तर तो एल निनोचा नकारात्मक प्रभाव काही प्रमाणात कमी करू शकतो. परंतु सध्याच्या अंदाजानुसार IOD तटस्थ राहण्याची शक्यता असल्यानं एल निनोचा प्रभाव मान्सूनवर प्रबळ ठरू शकतो. त्यामुळे भारतासाठी एल निनो धोक्याची घंटा ठरत आहे. या दुष्काळातील सगळ्यात पहिला परिणाम म्हणजे कृषी क्षेत्रावर होऊ शकतात. तांदूळ, सोयाबीन, कापूस आणि कडधान्य यांसारखी मुख्य खरीप पिकं धोक्यात येतात. उत्पादनात घट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटते, ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मोडकळीस येईल. त्यामुळं शेतीतील मंदीचा परिणाम ट्रॅक्टर विक्रीपासून ते दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या खपापर्यंत सगळीकडे जाणवणारा लागतो. त्यानंतर दुसरी मोठी धोक्याची घंटा म्हणजे अन्न सुरक्षा आणि महागाई. जेव्हा देशांतर्गत अन्नधान्यांचे उत्पादन कमी होतं तेव्हा साठेबाजी वाढते आणि जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडायला लागतात. डाळी आणि खाद्यतेलांच्या किमतीत होणारी वाढ मिडल क्लास आणि गरीब कुटुंबांचं बजेट कोलमडवून टाकते. सरकारला अन्नधान्याची टंचाई भासायला नको म्हणून निर्यातीवर बंदी घालावी लागते किंवा महागड्या दरानं आयात करावी लागते, ज्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण यायला लागतो. आणि त्यासोबतच महागाई वाढल्यामुळे रिझर्व्ह बँकेला व्याजाचे दर वाढवावे लागतात, ज्याचा परिणाम गृहकर्ज आणि इतर कर्जे महाग होण्यात होतो. म्हणजेच पॅसिफिक मधील उष्ण वारे थेट तुमच्या खिशावर परिणाम करू शकतील. त्यानंतर तिसरा गंभीर मुद्दा आहे जलसंकट आणि वीज टंचाई. भारतातील बहुतांश पाण्याचे स्रोत हे पावसावर अवलंबून आहेत. एल निनोच्या वर्षामध्ये धरणं पूर्णपणे भरत नाहीत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न केवळ गावांपुरता मर्यादित न राहता मुंबई, पुणे, बँगलोर आणि दिल्ली यांसारख्या मोठ्या शहरांपर्यंत पोहोचतो. पाण्याचे आरक्षण पिण्यासाठी ठेवावे लागल्यानं उद्योगांना मिळणारं पाणी कपात केलं जातं. तसंच भारतात मोठ्या प्रमाणावर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रकल्प आहेत. धरणातील पाणी पातळी खालावली की वीज निर्मिती कमी होते. उन्हाळा तीव्र असल्यानं विजेची मागणी वाढलेली असते आणि पुरवठा कमी झाल्यामुळे लोड शेडिंगचं संकट आपल्यासमोर उभं राहू शकतं. त्यासोबतच चौथा आणि अत्यंत चिंताजनक परिणाम म्हणजे आरोग्य आणि पर्यावरणावरील परिणाम. एल निनोमुळे केवळ पाऊस कमी होत नाही तर उष्णतेच्या लाटांची तीव्रता वाढायला लागते. 45 डिग्री सेल्सिअस ते 48 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाणारं तापमान माणसाच्या आरोग्यासाठी घातक ठरतं. त्यामुळे उष्माघात होऊन मृत्यू होण्याचं प्रमाण वाढतं. तसंच पाऊस न येण्यामुळे हवेतील आर्द्रता कमी होते आणि धुलीकणाचं प्रमाण वाढतं, ज्यानं श्वसनाचे विकार बळावतात. ग्रामीण भागात चारा आणि पाण्याच्या कमतरतेमुळे पशूंचे हाल होतात, ज्यामुळे आपोआप दुग्ध व्यवसायावर परिणाम व्हायला सुरुवात होते. त्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी हवामान परिस्थितीचा आढावा घेत एल निनोच्या प्रभावाबाबत प्रशासनाला अत्यंत सतर्क राहण्याचे आणि दीर्घकालीन नियोजन करण्याचे निर्देश दिलेले आहेत, ज्यामध्ये पाण्याचं काटेकोरपणे नियोजन, चारा छावण्या आणि पशुसंवर्धन करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. त्यासोबतच कृषी सल्ला, विमा मदत, टँकरचं नियोजन आणि ग्रामीण भागातील पाणी पुरवठा करण्यासाठी आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. एकूणच देवेंद्र फडणवीस यांनी कमी पाऊस पडला तरी परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये या दृष्टीनं प्रशासनाला संरक्षण स्तरावरती काम करायला सांगितलेलं आहे. मंडळी, थोडक्यात सांगायचं झालं तर एल निनो हे विज्ञानाच्या चौकटीत बसणारं एक गुंतागुंतीचं नैसर्गिक चक्र आहे. कमी पाऊस, लांबलेले कोरडे कालखंड आणि वाढतं तापमान यामुळे जलसंकट आणि कृषी संकट उभं राहू शकतं. ही भारतासाठी केवळ हवामानाची बातमी नसून अर्थव्यवस्थेला बसणारा एक मोठा धक्का असू शकतो. त्यामुळेच तज्ञ आतापासूनच पाणी नियोजन, दुष्काळी व्यवस्थापन आणि हवामानावर आधारित पीक पद्धतीचा अवलंब करण्याचा सल्ला देत आहेत. या भीषण संकटाचा सामना करण्यासाठी भारताला जलसंधारण, पीक पद्धतीत बदल आणि हवामान बदलाशी जुळवून घेणाऱ्या तंत्रज्ञानात मोठी गुंतवणूक करावी लागेल. जर आपण आता सावध झालो नाही तर एल निनोचा हा प्रभाव केवळ निसर्गाचा कोप न ठरता देशाच्या प्रगतीला खीळ घालणारा घटक ठरेल. बाकी मंडळी, तुम्हाला या दुष्काळाबाबत काय वाटतं? एल निनो हे खरंच इतकं घातक ठरेल का? हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.